त्याच्यामध्ये लाडकी बहीण ही योजना अतिशय चांगली योजना आहे, त्याच्यासाठी 10,000 कोटी दिले गेलेत। अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती किती महिला असणार आहेत, गुणिले किती रुपये, मग 46,000 कोटी रुपये लागणार असतील तर तुम्ही 10,000 कोटीच तिथं का दिलेत? मग असं समजायचं का 4 महिने फक्त आपल्याला या योजनेचा फायदा तिथे असणाऱ्या महिलांना द्यायचा आणि मग 4 महिने तो अध्यक्ष महोदय बरंच बोलायचंय, आता शिकतो सुरुवात झाली। अध्यक्ष महोदय, काल 5 तास थांबलो, आज परत आलेलो आहे, परत 1-2 तास तुम्ही वाढवून द्या अध्यक्ष महोदय। आता महत्वाचे मुद्दे अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आमचं असं मत आहे की याच्यामध्ये पूर्णपणे जी 46,000 कोटीची तरतूद करायला पाहिजे ती तरतूद त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय कुठेतरी झाली पाहिजे। खरं तर अजितदादांचं आणि नेत्यांचं मी अभिनंदन करतो, त्याच्यामध्ये अनेक त्रुटी होत्या, त्या 3 त्रुटी त्यांनी काल या मान्य केल्या आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती सुद्धा अध्यक्ष महोदय तिथं केलेली आपण सर्वजण बघू शकतो। अध्यक्ष महोदय, पण 1,500 रुपये प्रति महिना एखाद्या महिलेला पैसे दिले, खऱ्या अर्थाने ती महिला आनंदी होणार आहे का अध्यक्ष महोदय? 1,500 रुपये द्यायचे आणि आपण बोलून मोकळं व्हायचं असं परिस्थिती अध्यक्ष महोदय आहे का? अध्यक्ष महोदय, या देशामध्ये महिला कुणी वकील आहे, कुणी शिक्षिका आहे, कुणी आमदार आहे, कुणी जिल्हा परिषद सदस्य आहे, कुणी व्यावसायिक आहे, कुणी धुणं भांडी करणारी एखादी महिला आहे, शेतकरी आहे, कष्टकरी आहे, पण शेवटी तेव्हा त्या सर्व जेव्हा घरी जातात त्या गृहिणी असतात, त्यामुळे घरामध्ये जो खर्च असतो तो त्यांना माहित असतो। खऱ्या अर्थाने आज महिला कुठल्या कारणांमुळे आज अडचणीत आहे, नाहीतर त्यांचा महागाईचा जो अडचण आहे ती खूप मोठी आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं तर याच्यामध्ये जीएसटी हा साखर चहा पावडरवर 5% जीएसटी आहे, सिलेंडरवर 5%, मसाले तेल 5%, अगरबत्ती देवाला तरी सोडायला पाहिजे 5%, छत्री मोबाईल 12%। अध्यक्ष महोदय, हे सामान्य लोकांचे विषय आहेत। आपल्या राज्यातून कुणीतरी प्रतिनिधित्व करून दिल्लीला जाऊन तिथे जीएसटी काउन्सिलची जी बैठक असते त्याच्यामध्ये या बाबतीतली अध्यक्ष महोदय चर्चा व्हायला पाहिजे होती। त्यामुळे आपल्या महिलांना खऱ्या अर्थाने आनंदी करायचा असेल तर हा जो अतिरिक्त खर्च या महिलांचा तिथं होतो, याच्यात अध्यक्ष महोदय अजून बरेच मुद्दे अध्यक्ष महोदय बोलणाऱ्यांची संख्या खूप आहे, बोलू द्या ना अध्यक्ष महोदय, बोलू द्या, घ्या लवकर। तर याच्यावर अध्यक्ष महोदय कुठेतरी आपल्याला काम करायची जरूरत आहे। अध्यक्ष महोदय, जेव्हा 800 किलोमीटर युवा संघर्ष यात्रेमध्ये मी अध्यक्ष चालत होतो त्यावेळेस गोरगाबाई नावाची एक महिला तिथं भेटली, तिने तिच्या मुलाला बिना दुधाचा चहा तिथं दिला होता आणि पाव दिला होता का? कारण का दूध परवडत नाही। अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने सरकार म्हणून आपल्याला या विषयावर काम करण्याची जरूरत आहे। 1,000 रुपये आपण जेव्हा घेऊन जातो, पूर्वी 1,000 रुपयामध्ये 2 पिशव्याचा बाजार आपल्याला मिळत होता। अध्यक्ष महोदय, आज 1,000 रुपयामध्ये आपल्याला अर्ध्या पिशवीचा बाजार सुद्धा मिळत नाही आणि त्याच्यात आपण बघितलं 1,000 रुपयावर 100 रुपये जीएसटी आपण राज्य आणि केंद्र सरकारला अध्यक्ष महोदय तिथे देत असतो। अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने आपल्या बहिणीला नाही तर मुख्यमंत्री साहेबांच्या नाही तर सगळ्यांच्याच बहिणीला आनंद द्यायचा असेल तर त्या बहिणीचा मुलगा नाही तर मुलगी ज्यांनी डिग्री घेतली आहे, पोस्ट ग्रॅज्युएट झालेत, पण नोकरी मिळत नाही, त्यांना जर आपण नोकरी दिली तर कदाचित 1,500 रुपये सोडा 20-25 हजार रुपये जे हातामध्ये येणार त्याचं जास्त महत्व आहे अध्यक्ष महोदय, आणि त्याच्यावर खऱ्या अर्थाने आपल्याला काम करण्याची जरूरत आहे।